झी 24 तास एक पाऊल पुढे। पावसाळ्यात कायमच चर्चेत असणारा कोकण रेल्वेचा मार्ग यंदाही धोक्याच्या छायेत आहे। कोकण रेल्वे प्रशासनाने अनेक ठिकाणी लोखंडी जाळी लावून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र एकूणच कोकणात पडणारा मुसळधार पाऊस आणि दरवर्षी कोसळणाऱ्या दरडी यांचा विचार करता कोकण रेल्वेने केलेले हे प्रयत्न अपुरे वाटतायत। आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी घेतलेला हा आढावा पाहूया। कोकण रेल्वेचा मार्ग दरवर्षी चर्चेत असतो तो दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे। आज आपण मालवण तालुक्यातील तळगावमध्ये आहोत आणि गेल्या वर्षी याच ठिकाणी दरड कोसळून 2 दिवस हा मार्ग बंद होता। आज आपण माझ्या मागे पाहू शकता की कशा प्रकारे हा मार्ग धोकादायक स्थितीत आजही आहे। या ठिकाणी कोकण रेल्वे प्रशासनाने जाळी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र तो तकलादू स्वरूपाचा आहे। कारण इथे जे दगड आहेत ते भले मोठे दगड आहेत। गेल्या वर्षी हेच दगड या रस्त्यावर येऊन मार्ग बंद होता आणि त्यामुळे येथून जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झालेले होते। आपण पाहू शकता की कशा प्रकारे या दगडांना भेगा पडलेल्या आहेत आणि हे दगड कोकणात होणाऱ्या अतिवृष्टीचा विचार करता काही कुठल्याही स्थितीत कोसळू शकतात, त्यामुळे मार्ग बंद होऊ शकतोय। आपण पाहू शकता की या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी झाडी सुद्धा वाढलेल्या आहेत आणि या झाडी आहेत या अतिशय धोकादायक आहेत। या झाडी तोडण्याचा प्रयत्न कोकण रेल्वे प्रशासनाने केलेला नाही। तशाच पद्धतीने ज्या जाळी लावलेल्या आहेत त्याबद्दलही नागरिक नाराजी व्यक्त करतात की या जाळ्या संपूर्ण भागात लावण्याची गरज होती, मात्र काही भाग वगळण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच जर ही परिस्थिती बघितली तर कोकण रेल्वेच्या मार्गावर यावर्षी दरड कोसळू शकतात। एकूणच कोकण रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून या ठिकाणी जशा जाळ्या लावलेल्या आहेत तसेच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। 24 तास ते या मार्गावरून एकूणच पाहणी करतायत। मात्र कोकणातील अतिवृष्टी पाहता आणि एकूणच ही जी कोकण रेल्वे प्रशासनाची तकलादू परिस्थिती पाहता कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा धोका संभवू शकतो अशीच परिस्थिती आहे। कॅमेरामन दीपक वाघमारेसह विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास एक पाऊल पुढे।